हाय दिस इज अमोल आणि मागे पोस्टर दिसतोय लिहिलं आहे घायल. घायल है लेकिन पागल नहीं है असं काहीतरी टीजरमध्ये पाहायला मिळालं आहे जे आजपर्यंत एक्सपेक्ट नव्हतं केलं. रणवीर सिंग इज बॅक. रणवीर सिंग लवकरच येतोय धुरंधर हा सिनेमा घेऊन. सिनेमा सगळ्या जे प्रेक्षक आहेत ते मला वाटतं खूप खुश असतील, कारण रणवीर सिंग चीते की चाल बाज की नज़र बाजीराव की तलवार पे कभी संदेह नहीं करते म्हणणारा हा सिम्बा लोकांना आवडला. लोकांनी प्रेम दिलं, पण सुपरस्टार होता होता कुठेतरी हा भटकतो मध्येच. आणि पण ह्या सिनेमामध्ये एक वेगळ्या रूपमध्ये रणवीर सिंग आपल्या भेटीस येतो आहे. यामध्ये फक्त रणवीर सिंग नाही आहेत, अक्षय खन्ना आहे, संजय दत्त आहे, आर डी माधवन आहे, अनेक दिग्गज कलाकारसुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्ममध्ये रणवीर सिंग हा एक जबरदस्त लुकमध्ये दिसतो आहे आणि याचा लुक ह्याची चर्चा बॉक्स ऑफिसवरती करून दाखवेल असं म्हणण्यात हरकत नाही. कारण ह्या आधीचे आलेले सिनेमा आपण पाहिले, कारण आता बॉलिवूडलासुद्धा कळायला लागलं आहे की ऑडियन्सला काय पाहिजे. थोडा टाईम लो, अच्छा सिनेमा दो, ऑडियन्स आएगी. रणवीर सिंगचा सिनेमा आणि ऑडियन्सचं प्रेम हे काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण रणवीर सिंगचा सिनेमाला ऑडियन्स जाते आणि आवर्जून जाते. आणि ह्या सिनेमाचं टीजर पाहिल्यानंतर, ट्रेलर पाहिल्यानंतर लोक तुंब भरलेले असतील, हाऊसफुल असणारा हे जे पूर्ण शोज असं सध्या तरी दिसतं आहे. मला वाटतं की बॉक्स ऑफिसवरती कलेक्शन बोलण्यापेक्षा हा सिनेमा कसा आहे त्यावरती बोलायला लोक उत्सुक आहेत, पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तर तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कळवा. हा सिनेमा ह्या वर्षीचा मेगा सिनेमा ठरेल का बॉलिवूडमधला, की छावा ह्याला टक्कर देईपर्यंत म्हणजे टक्कर देऊ शकतो हा सिनेमा, तुम्हाला वाटतोय का? आत्ता काय प्रेटेंड करताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा सुरेश महाराष्ट्र. मी अमोल. जय महाराष्ट्र.